Hi guys, how are you? Welcome back to Learn with Vaishali. आपण इंग्लिश बोलण्यासाठी खूप सारा प्रयत्न करतोय, पण आपल्याला काय होतंय, अजून काही गोष्टी क्लिअर होण्यासाठी वेळ लागणार आहे. म्हणजेच कसं माहितीये का, आपण टेन्स शिकलो, त्याच्यामध्ये आपण कसे सेंटेन्स तयार करू शकतो, कसं बोलू शकतो, हे पण आपण शिकतोय. पण आज आपण थोडं युनिक वेने शिकणार आहोत. म्हणजेच काय माहितीये का, आज आपण जे शब्द आहे, शब्दांमध्ये जी पॉवर आहे, क्षमता आहे, त्याचा परिणाम आहे, असे शब्द कोणते? तर मॉडेल, ॲक्झिलरी जे असतात ना, म्हणजेच काय, आपल्यातली क्षमता अजून किती खासियत आहे हे सांगण्यासाठी जे मॉडेल्स वापरले जातात, त्याच्याविषयी आज आपण माहिती घेणार आहोत. ॲक्झिलरी म्हणजे तो क्रियापदाला एक हेल्पर भेटतो. हेल्प करणारा क्रियापद असतो ना, त्याच्याविषयी आज आपण बोलणार आहोत. जसं की मी आता ॲक्झिलरी हे मॉडेल म्हणजे काय, तर क्षमता दाखवणार. आता क्षमता कोणत्या कोणत्या शब्दात येतो, तर सुरुवातीला आपण कॅन घेऊ. कॅन म्हणजे मी करू शकते, माझ्यात ती क्षमता आहे. आय कॅन स्पीक इंग्लिश, आय कॅन हेल्प यू, ही क्षमता आहे माझ्यात. पण आपण ज्यावेळेस कॅन बद्दल बोलतोय, प्रेझेंटेशन मध्ये बोलतोय, तसंच आपण कुड विषयी सुद्धा माहिती घेणार आहे. म्हणजेच काय, कुड हा भूतकाळात वापरलेला आहे. भूतकाळात सुद्धा मी तितक्याच क्षमतेने काम करत होते, मी तितकीच खास काम करत होते, असं ज्यावेळेस आपण बोलतो, म्हणजेच तिथे कुड वापरला जातो. तर लेट्स बिगिन. आपण पाहू कॅन कसं वापरायचं आणि कुड कसं वापरायचं. आपण आज बघतोय मॉडेल ॲक्झिलरी म्हणजे आपल्यातली क्षमता ज्यावेळेस आपण बोलताना दाखवतो. आपण मराठीत बोलताना मी करू शकते, जसं आपण ठाम सांगतो, तसं इंग्लिशमध्ये काही असे शब्द आहेत त्यांच्यामध्ये तो ठामपणा असतो. मॉडेल म्हणजे शक्यता, क्षमता, परवानगी, सल्ला आणि गरज आहे असं आपण सांगतो. आणि ॲक्झिलरी म्हणजे मदत करणारे क्रियापद, हेल्पिंग वर्ब. तर आपण सुरुवातीला कॅन विषयी बोलू, नंतर कॅन आणि कुड कसा बोलतो ते पण पाहू. सुरुवातीला आय कॅन स्पीक इंग्लिश. मग आता हा कॅन आला. आता मी काय बोलू शकतो, हे एकदम ठामपणे की मी बोलू शकते, ती माझ्या क्षमता आहे, ती माझी ॲबिलिटी आहे. तर कॅन, जसं की आपण बोलू शकतो ना, जसं की आय कॅन वॉच, मी बघू शकते. नंतर आय कॅन स्विम, मी पोहू शकते. जर एखाद्या आपल्याला कोणी म्हणतात की तुला जमणार नाही, आपण त्यावेळेस सांगतो नाही मला येते ना, मला येते. मग त्यावेळेस एकदम विश्वासाने, कॉन्फिडन्सने बोलण्यासाठी आय कॅन स्विम जोरात आपण बोलू शकतो, कारण त्यावेळेस आपल्यामध्ये ती क्षमता, ॲबिलिटी येते. नंतर असं पण म्हणू शकतो की कधी कधी असं होतं, आपल्या घरातली गाडी चालत असतात आणि आपल्यात बोलण्यात येतं की म्हणजे घरचे असं म्हणतात तुला नाही येणार, त्यावेळेस आपण 100% बोलायचं आहे आय कॅन ड्राय, मी गाडी चालू शकते. नंतर मी शिकू शकते, आय कॅन टीच. अशा प्रकारे आपण कॅनला समजून घेऊ आणि खूप छानपैकी छोटे छोटे सेंटेन्स मध्ये बोलायचं ट्राय करू. आपल्यातली जी क्षमता आहे ती ठामपणे बोलण्यासाठी जर आपण बोलायचं चालू केलं, सांगायला चालू केलं, तर नक्कीच डेफिनेटली आपला कॉन्फिडन्स अजून भारी दिसू शकतो. तर आपण पुढचा घेऊ. जेव्हा कॅन आपण प्रेझेंट टेन्स मध्ये बोलतोय, चालू क्रियेसाठी बोलतोय, तसंच कुड विषयी बोलणार आहोत. आय कुड स्पीक इंग्लिश वेन आय वॉज 10 years. आय कुड शकत होते, मी पाहू शकत होते, मी पाहू शकत होते. वेन आय वॉज गो टू विलेज, मी ज्यावेळेस गावाला जात होते त्यावेळेस मी जे रान असतात ग्रीन मध्ये ते पाहू शकत होते. नंतर आय कुड स्विम, मी पोहू शकत होते. वेन आय वॉज 15 years, ज्यावेळेस मी 15 वर्षाचे होते त्यावेळेस मी पोहत होते. आय कुड स्विम वेन आय वॉज 15 years, मी 15 वर्षाचे होते त्यावेळेस मी पोहायची ती माझ्यात क्षमता होती. आय कुड ड्राय वेन आय वॉज अनमॅरिड, मी ज्यावेळेस लग्न झालं नव्हतं त्यावेळेस मी गाडी चालवत होते. नंतर आय कुड टीच वेन आय वॉज लिव्ह विलेज, मी ज्या वेळेस गावाला राहत होते त्यावेळेस मी आय कुड टीच, मी शिकवत होते, मी ब्लाऊज शिकवत होते, मी पार्लरचे क्लास घेत होते. तर आय कुड टीच वेन आय वॉज लिव्ह विलेज. तर अशा प्रकारे कुड येत आहे.
तर पुढलं आपण समजून घेतोय की भूतकाळात मी हे केलेलं आहे. आय कुड स्पीक इंग्लिश. मी त्यावेळेस छान इंग्लिश बोलू शकत होते. आय कुड वॉच, मी त्यावेळेस चांगलं पाहू शकत होते. आय कुड स्विम, मी त्यावेळेस चांगलं पाहू शकत होते, पोहत होते. आय कुड ड्राईव्ह, मी चांगली गाडी चालवत होते ज्यावेळेस मी अनमॅरिड होते. आय कुड टीच, मी चांगलं शिकवत होते. कधी? ज्यावेळेस मी विलेजला राहत होते त्यावेळेस. तर अशा प्रकारे पॉइंट असा आहे की हे जे मॉडल ॲक्झलरी आहेत, हे ज्यावेळेस आपण वापरतो ना त्यावेळेस एकच गंमत आहे, सगळी फॅमिली एक होती. ह्या फॅमिलीमध्ये यस असं काहीच लागत नाही. जसं की आय, वी, यू, दे, शी, ही, शी, इट ह्या सगळ्यांबरोबर जे हेल्पिंग क्रियापद आहे ते एकाच म्हणजे रूपात येतात. त्याच्यामुळे आपल्याला जर असं काही सेंटेन्स बनवायचे असेल की वी कॅन स्विम, आम्ही स्विमिंग करू शकत आहेत. वी कुड स्विमिंग, तर स्विम, आम्ही त्यावेळेस सुद्धा स्विमिंग करू शकत होतो. खरं तर आपल्याला हे मॉडेल ॲक्झलरी एकदा समजून जर घेतले तर आपल्याला सेंटेन्स जे आपण बोलतो ना, आय वॉचिंग टीव्ही, आय एम वॉचिंग टीव्ही, ज्यावेळेस आपण असं बोलतो त्याच्याऐवजी आय कॅन वॉच, मी पाहू शकते. तर आपण हे मॉडेल ॲक्झलरीचं एक पॉईंट समजून घेऊ. ह्याच्यामध्ये क्षमता आहे, आपल्यातली ॲबिलिटी आहे, आपल्यातला म्हणजे ठामपणा दिसतो. हे जर आपण छोटे छोटे पार्ट समजून घेतले तर खूप छान आपण इंग्लिश ज्यावेळेस बोलतो त्याच्यामध्ये ह्यांचा सहभाग होऊ शकतो. त्याच्यामुळे आपण आज जे मॉडेल ॲक्झलरीचा जो काही सुरुवात केली आहे आणि त्यांना आपण आता समजून घेतोय, तर नक्कीच डेफिनेटली आपल्या बोलण्यामध्ये आय कॅन येऊ शकतं, यू कॅन येऊ शकतं. ट्राय करून पहा आणि छोटे छोटे सेंटेन्स तयार करा. कुड भूतकाळासाठी आवर्जून येतं, कॅन प्रेझेंट टेन्समध्ये आवर्जून येतं, बाकी काहीही नाही. वर्बचं पहिलंच रूप येतं. खूप सिम्पलमध्ये आहे. जसं जसं आपण ह्यांना शिकत जाऊ ना तसं तसं आपल्याला पुढे खूप छान गोष्टी क्लिअर होतील आणि आपल्या बोलण्यातला कॉन्फिडन्स वाढू शकतो. हे माझं स्वतःचं चॅलेंज आहे तुम्हाला. तर थँक्यू, वेळात वेळ काढून तुम्ही आज माझा व्हिडिओ पाहिला त्याच्याबद्दल खूप सारे मनापासून आभार. असाच व्हिडिओ पाहत राहा. व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा. तुम्हाला सांगायची गरजच नाही, कारण तुम्ही रोज माझा व्हिडिओ पाहताय म्हणजे ऑफकोर्स तुम्ही नक्कीच आवर्जून व्हिडिओला लाईक करता असं मला मनातून नक्कीच वाटतं. तर जे नवीन आहे ते सबस्क्राईब करा, कारण तुमचं एक लाईक एक सबस्क्राईब मला खूप छान एन्करेज करतं नवीन टॉपिकसाठी. तर भेटूच नेक्स्ट व्हिडिओ. बाय.